लकीनं काय सांगायला फोन केला असेल तर. ह्याचा फोन तर नाही आला. तिकडं पोलीस स्टेशनला काय चाललंय हे कळायला काही मार्ग नाहीये. गुड मॉर्निंग. झाली झोप? बरं, पटकन फ्रेश होऊन ये, मग आपण नाश्ता करूया. आलेच. बस. हे सगळं काय? ब्रेड, पीनट बटर, म्युस्ली, चहा, फळं. का तुला हे आवडत नाही का? नाही नाही, असं काही नाहीये. असं काही नाही ना? मग प्लीज हॅव इट. छान आहे ना? छान आहे. लाली, तुझ्या ना बऱ्याच गोष्टी बदलल्या. एक गोष्ट तशीच आहे. हा बोलका चेहरा. तुझ्या चेहऱ्यावरून स्पष्ट कळतं की तुला हे अजिबात आवडलेलं नाहीये. मला 2 मिनिटं दे, मी आलोच. तोवर तू चहा पी. आणि हे घे तुझ्यासाठी गरमागरम पोहे. काय भारी बनवलेत पोहे. तुझ्या हाताला चव आहे बरं का. एकटाच राहतोस? अनफॉर्च्युनेटली लग्न नाही केलं? करायचं होतं. खूप इच्छा होती, पण जिच्या सोबत करायचं होतं ती भेटलीच नाही नंतर. तू गोपाळरावांना खरंच जेलमध्ये पाठवणार आहेस? हो. तुला त्रास देणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला मी सोडणार नाही. लतिका, तुला आठवतंय कॉलेजमध्ये असताना एक मुलगा पायऱ्यांवरून पडला होता. बरंच लागलं होतं त्याला. नंतर त्याला हॉस्पिटलाइज केलं होतं. नंतर अचानक कोमात गेला. हा, पायऱ्यांवरनं पडला होता. पुढे त्याचं काय झालं कळलंच नाही. त्याचं काय? तुला खरंच असं वाटतं तो पाय घसरून पायऱ्यांवरून पडला असेल? हो. अरे, मी पाडलं होतं त्याला. त्याने त्यावेळी नेमकं माझ्या समोर असताना तुझ्याबद्दल वाईट कमेंट केली. कमेंट करून हसत हसत कॅन्टीनकडे चालला होता. आजूबाजूला पुढे नव्हतं, तिथेच मारला त्याला. रक्तबंबाळ केला आणि तिला पायऱ्यांवर फेकून. नंतर कळलं त्याला. बाकीच्या विद्यार्थ्यांनी उचललं, स्टाफ आला होता, हॉस्पिटलाइज केलं. परत गेलो, परत मारला. इतका मारला की कोमात गेला. हा तर माझ्यासारखाच आहे. मी गोपाळरावांसाठी वेडी आहे, तसाच हा माझ्यासाठी वेडा आहे. ह्याच्यासोबत राहताना काळजी घ्यायला लागणार आहे. त्याने फक्त वाईट कमेंट केली होती, पण ह्या तुझ्या नवऱ्याने, गोपाळने फिजिकली, मेंटली त्रास दिलाय, हॅरॅस केलाय. तो विचार कर, मी याचं काय करेन? युगंधर, मला माझ्या नवऱ्याला कायमच्या जेलमध्ये नाही पाठवायचंय. त्याला फक्त अद्दल घडवायची. लाली, 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 तुला खरंच असं वाटतं की अद्दल घडवल्यानंतर तो शहाणा होईल? लाली, या माझ्या वकिली पेशात मी
अनेक केसेस सॉल्व्ह केल्यात, ज्यात नवरा सुरुवातीला बायकोला त्रास देतो, तिचा छळ करतो, पण एकदा का कायद्याच्या कचाट्यात अडकला की पश्चाताप झाल्याचं नाटक करतो, बायकोची माफी मागतो. हा जो तुझा नवरा आहे ना गोपाळ, अगदी तसा आहे. तू त्याच्याकडे जात नाही तोवर तो शहाणा झाल्यासारखा वागेल, पण एकदा का तू त्याच्याकडे गेलीस की परत पहिल्यासारखा त्रास द्यायला सुरुवात करणार. आली ऐक माझं, त्याला शिक्षा झाली तरच तू सुखी होशील. ट्रस्ट मी. आजच्या पेपरात माझा माफीनामा छापून आला असणार. साहेब, पेपर वाचायला मिळेल का? अरे तुला शिक्षा झालेली बातमी अजून काही पेपरात छापून आली नाही, पण काळजी करू नको बरं का, लवकरच छापून येईल. लेडीज टेलर झाला लेडीज किलर. अहो तसं नाही साहेब, ते पेपरमध्ये अध्यात्माचे लेख असतात ना, तेवढंच या कठीण प्रसंगामध्ये ते वाचलं तर स्ट्रॉंगली उभं राहता येईल. आध्यात्मिक? अरे तुझ्या अशा वागण्यामुळे ना आमच्या जामकर साहेबांना तुझा संशय येतो. अहो साहेब, आता पेपर वाचणं हा पण गुन्हा आहे का? साहेब अहो द्या की पेपर वाचायला. पेपर वाचणं गुन्हा? काय भरवलंस मोठ्या याच्या मनात? काय भरवलंस? आजपर्यंत ती माझ्याशी अशी कधी बोलली नाही, आजच कशी काय बोलली? काय भरवलंस? अरे काय विचारतोय मी? हा, पोटच्या पोरासारखं तिने मला सांभाळलाय. तू आल्यानंतर पण तिने मला कधी अंतर दिलं नाही. प्रॉपर्टीसाठी करतोय मी हे सगळं. प्रॉपर्टीसाठी तुला लानीच्या खुणात अडकवतोय. तुझ्या तर दादा, अरे मी काहीच नाही केलं. मी कशाला काय करेन सांग बरं? आईचं मन आहे तिचं. हा तुमचं वागणं बघून ते असं काहीतरी बोलले असेल. तुमचं वागणं म्हणजे काय चुकीचं वागलो आम्ही? कशाला? अरे भाऊ म्हणून कधी माझ्या पाठीशी उभा राहिलाय का? मी तुला भाऊ मानत नाही. मी सांगितलेलं लालीला गायब करायला, मी सांगितलेलं का तिचा खून करायला? अरे मी काही केलंच नाही. अरे दादा तुम्हाला साहेब एक नंबरचा नीच आणि कपटी माणूस आहे ह्यो. लय आतल्या गाठीचा आहे. लोकांशी गोड गोड बोलतो, त्यांना गंडवतो. तुमच्या घरातली भांडणं घरात ठेवा. सुधाकर साहेब कशी घरात ठेवा? सगळं घरी नीट सुरू होतं, ह्याच्यामुळे सगळं बिघडलं. ह्यो आल्यापासून वाद भांडणं, मोठ्या आईचे कान भरले ह्यांनी. अरे वर्दी अंगावर आहे सुधाकर बाजूला. मला तर वाटतं साहेब तुमच्या बहिणीला पण ह्यानेच गायब केलंय.